की कसारा घाटातील जिथे जंगल आहे तो जो कालभैरव आहे तो आधी एक महात्मा होता. काही काळाने त्याला कशाने तरी दुःख झाले. त्या दुःखामध्ये त्याने आपला नाश करून घेतला. नमस्कार भयकथा प्रेमी मित्रांनो, आज मी पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलोय एक भयकथा जी आपल्याला खूप आवडणार आहे. आणि ही आपल्या कसारा घाटामधील भयकथा आहे. या कथेचे नाव आहे कसारा घाटातील भयान मंदिर. त्याआधी मला आपल्याला असं सांगायचे आहे की बऱ्याच लोकांना आपल्या कथा आवडतात, पण ते लाईक न करता कथा वॉच करतात फक्त. तर आपण या कथांना लाईक सुद्धा करावे, त्याने मला मोटिवेशन भेटतं आणि आपल्याकरिता असं कथा आणायला मला प्रोत्साहित करतात. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि त्याचबरोबर असे बरेच लोक सुद्धा आहेत ज्यांनी कमेंट मध्ये मला सांगितलं की आपण ऑडिओ क्वालिटी जरा इम्प्रूव्ह करावी. तर त्यावर काम चालू आहे. आपला जर मला असाच सपोर्ट मिळत राहिला तर नक्कीच मी तुम्हाला एक बेस्ट ऑडिओ पॉडकास्ट प्रोव्हाइड करेल. तर चला आपण आता कथा पाहूया. बरेच लोक असतात जे अंधश्रद्धांना मानत नाही. काही लोक अंधश्रद्धांना मानतात, काही लोक भूतांना मानतात आणि काही लोकांना अशा गोष्टींमध्ये खूप रस असते. त्यांना इंटरेस्ट असतो अशा कथांमध्ये, अशा कुठे ऐकलेल्या गोष्टींमध्ये, आणि त्यांना ते एक्सप्लोर करायचं असतं. एक्सप्लोर करण्याच्या नादात त्यांची अशा काही अमानवी शक्तींशी सामना होतो जे ते आधी कधीही पाहिलेली नसते आणि त्यांना त्याच्यात नंतर विश्वास होतो. आजची अशीच आपली एक कथा आहे. या कथेमध्ये 3 मित्र, प्रिया, राज आणि अर्जुन, एक कथा त्यांनी ऐकलेली असते तेथील स्थानिक लोकांकडून की कसारा घाटातील जिथे जंगल आहे तिथे खूप जुने काळातील मंदिर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूच्या भिंती खूप जुन्या झाल्या आहेत. आदम जास्त भिंती तर पाडायला आल्या आहेत. आणि ते मंदिर आहे कालभैरव नावाच्या एका असुराचे. असे म्हटले जाते तेथील स्थानिक लोकांकडून की तो जो कालभैरव आहे तो आधी एक महात्मा होता. काही काळाने त्याला कशाने तरी दुःख झाले. त्या दुःखामध्ये त्याने आपला नाश करून घेतला आणि त्याच दुःखामुळे तो एक कालभैरवाचा प्रतिरूप झाला. आणि तो तेथील लोकांना जे ते कसारा घाटातून जातात त्या जंगलाच्या रस्त्याने त्यांचा मार्ग जातो त्या लोकांना तो गायब करतो तिकडून. अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्या आजही तिथे लोक सांगतात तिथे जाणाऱ्या लोकांना एक वॉर्निंग म्हणून. पण बरेच लोक ते दुर्लक्ष करतात आणि तिथे एक्सप्लोर करायला जातात. असेच 3 मित्र मैत्रीण सुद्धा तिथे एक्सप्लोर करायला जाणार होते. प्रिया ही एक्सप्लोर करणारी असते, जिला खूप उत्सुकता असते कुठेही अशा घटना असेल तिथे जाण्याची. त्यानंतर त्यांचा एक मित्र आहे, त्याचे नाव आहे राज. राज हा मित्र असतो आणि त्याचा अशा गोष्टींवर खूप जास्त विश्वास असतो. त्याला माहिती असतं की अशा गोष्टींना आपण छेडलं की त्या आपल्या मागेही येऊ शकतात आणि आपण त्यांना त्रास दिला तेही आपल्याला त्रास देऊ शकतात. तसेच त्यांचा तिसरा मित्र असतो जो असतो अर्जुन. हा खूप लीडर असतो. याला कसली भीती नसती. त्याला असं वाटत असतं की हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत, असं काहीच नसतं. भूत वगैरे, प्रेत आणि असुर, राक्षस असं काहीच नसतं. तर आपण जाऊन तिथे पाहायला पाहिजे. त्यामुळे हे एके दिवशी तेथील स्थानिक लोकांचे हे सर्व घटना त्यांनी सांगितलेला प्रसंग ऐकून आपलं सामान वगैरे सर्व बांधून हे त्या मंदिराच्या दिशेने कसारा घाटाकडून जातात आपल्या प्रवासाला. तिकडे पोहोचताच तेथील स्थानिक लोक यांना भेटतात. ते त्यांना सांगतात की तिकडे असं असं सर्व आहे, तुम्ही लोक तिकडे जाऊ नका. तिकडे असुर आहे आणि खूप आत्माही इथे फिरतात ज्या तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हे 3 मित्र त्या जंगलाच्या वाट्याने जातात. हे लोक जंगलाच्या वाट्याने पुढे जाऊ लागतात. आतमध्ये जाता जाता दूरवर जातात तर हळूहळू जंगल दाट होतात. तेथील झाडं, पांद्या खूप वेगळ्या आकृतीचे दिसतात. भयान अंधार झालेला असतो तिथे. तिथे आता चंद्राचा प्रकाशही येत नसतो. त्यांच्या हातातील फक्त टॉर्च असतात ज्याने हे लोक ते अंधार कापत पुढे जात असतात. एका ठिकाणी अंधारात त्यांना 2 डोळे चमकताना दिसतात आणि तो चेहरा भयंकर जो होता तो थोडाफार असा चमकत होता. यांचं लक्ष तिकडे जातं. राज तिकडे पाहतो आणि त्याची बुबडीत वळते. त्याच्या अंगाला काटे यायला लागतात आणि हातपाय थरथरू लागतात.
कारण ती भयान जी आकृती त्याला तिकडे दिसत असते ती त्याला स्वतःकडे बोलवत असते इकडे, म्हणून त्याचा थरकाप उडालेला असतो. आणि हे सर्व त्या तिघांना दिसलेलं असतं. पण काही वेळाने ती आकृती नाहीशी होते आणि या लोकांना कळत नाही की ती आता आपल्या समोर होती, ती आकृती कुठे गायब झाली. हे लोक चारी दिशेला पाहतात पण यांना कुठेच दिसत नाही. थोड्या वेळाने तिघ त्यावर चर्चा करत करत पुढे जात असतात. तर अर्जुन असं म्हणतो की असं काही नाहीये, आपण स्थानिक लोकांच्या खूप कथा ऐकल्या आहे, लेजंड्स ऐकले आपण, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ते खरंच होतं, पण ते आपल्या मनाचाच खेळ, असं काही तिथे झालं नव्हतं. त्यामुळे ते लोक पुढे जातात आणि त्यांना ते मंदिर भेटतं. मंदिराच्या भिंती भयान हिरव्या प्रकाशाने चमकत असते, वेगळाच प्रकाश असतो तिकडे. त्यानंतर असा निर्णय करतात की आता या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश करून येथील ज्या काय भाकडकथा आहेत त्यांना आपण उजागर करू आणि लोकांपर्यंत पोहोचू. इथे असं काहीच नाही. त्यामुळे ते लोक त्या मंदिरात प्रवेश करतात. मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर ते पुढे चालत चालत जातात. चालता चालता त्या मंदिराच्या वाटा अरुंद होत जातात. आत खोलवर यांना घेऊन जात असतात. ते भुलभुलैयाप्रमाणे होते. यांना आपण कुठून आलो, आता कुठे चाललो हे काहीच कळत नाही. आणि त्या वाटा पुढे चालता चालता अरुंद होत जातात. चालता चालता खूप अंधार झालेला असतो तिथे आणि त्या अंधारातच टॉर्चच्या प्रकाशामध्ये प्रियाला एक कक्ष दिसतो, म्हणजेच एक रूम दिसतो तिकडे त्या मंदिराच्या भुलभुलैयामध्ये. तिकडे ती पाहते. हे तिघं त्या आतमध्ये जातात त्या मंदिरात, त्या मंदिराच्या त्या कक्षामध्ये. तिथे पाहतात तर चारी भिंतीला काहीतरी असे चिन्ह आणि रेखाटलेलं असतं. ते चारी दिशेला पाहतात. ते त्यांना चिन्ह आणि ते रेखाटणं काहीच कळत नाही त्यांना. त्यानंतर त्यांच्या समोर जिथे जो कक्ष असतो त्याच्या समोरच तिथे मध्यभागी एक कालभैरवाची मूर्ती असते. खूप भयानक मूर्ती दिसत असते. तिची अंगकृती खूपच भयावह असते. अचानक त्या मूर्तीमध्ये प्राण येतात आणि ती जिवंत होते आणि खूप भयानक दृष्टीने यांच्याकडे पाहत असते. तिचे डोळे असे हिरव्या प्रकाशाने चमकत असतात. या सर्वांना आता ती मूर्ती तिथे जिवंत दिसते. सर्वांच्या थरकाप सुटलेले असतात. सर्व घाबरून जातात आणि इकडे तिकडे धावायचा प्रयत्न करतात, पण सर्व दरवाजे आता बंद झाले. यांना धावायचा कोणताच आता मार्ग भेटत नव्हता. राजही इकडे तिकडे पाहता पाहता त्याला एक दरवाजा दिसतो जो त्याच्या मागे उघडत असतो. जोरात त्याचा आवाज येतो आणि तो त्या दिशेने जातो आणि हिम्मत करून तो वाकून त्या दिशेस पाहतो. आतमध्ये वाकून पाहिल्यानंतर तिकडून एक काळ आकृती पूर्णपणे काळी असते. त्याला काहीच दिसत नाही, त्याचा चेहरा दिसत नाही किंवा काय नाही, फक्त एक काळी आकृती अशी त्याला त्याच्याकडे येताना दिसते. तो त्वरित आपल्या मित्रांकडे लगेच धावत जातो आणि ती आकृती येतच आतमध्ये नाहीशी होते. हे लोक आता निर्णय करतात आपण येथे हिम्मत करून या परिस्थितीची झुंज दिली पाहिजे. त्यामुळे तिथे ते आता हिम्मत करून उभे असतात. पण काही क्षणातच तिथे जे सर्व असतं ते नाहीसं होतं आणि ती मूर्ती सारखीच दिसते, काही जिवंत झालेली नसते. त्यानंतर हे लोक तिकडून बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर हे अजून पुढे जातात आणि यांना आता त्या मंदिरातून निघायचं असतं. पण त्यामध्ये अर्जुन त्यांना बोलत असतो की बघा, आता पण काही झालं नाही, हे फक्त आपल्या मनाचाच खेळ चालू आहे. आपला माइंड आपल्या सोबत असं खेळतोय, आपल्याला इल्युजन दाखवतोय. पण राज आणि प्रिया यांना वाटत होतं की हे काही इल्युजन वगैरे नाहीये, हे खरंच होते आपल्या सोबत. त्यामुळे हे लोक अजून पुढे पुढे जातात. तर त्या मंदिराच्या भिंती आता वेगवेगळ्या वाटू लागतात. असं वाटतं यांना की त्या भिंती यांच्या जवळ जवळ येत आहे आणि त्या अजूनच अरुंद होत चालला आहे. तो जो मार्ग आहे त्यांचा जाण्याचा तो अजूनच अरुंद होत चालला आहे आणि त्या भिंती यांच्या जवळ जवळ घेऊन त्यांना त्यांच्यामध्ये सामावून घेणार आहे असं त्यांना वाटत असतं. तेवढं ते असे घाईघाईने पुढे जातात. पुढे गेल्याच्या नंतर त्यांना मंदिराचा गाभा मिळतो. हे लोक त्या गाभामध्ये जातात. तेथे एक ज्योत जळत असते, मशालासारखीच असते ती. त्यातच मंद प्रकाश येत असतो. अर्जुन ती मशाल उचलतो आणि चारी दिशेने ती फिरवतो कुठे काय दिसत असेल तर. पण त्याही कक्षामध्ये त्याला भिंतीवर चिन्ह दिसतात आणि रेखाटलेल्या आकृत्या दिसतात आणि चित्र दिसतात. तेथे एक लेख सुद्धा असतो. त्या लेखामध्ये असं लिहिलेलं असतं, जेव्हा भीतीचे सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा
धैर्यानेच प्रकाश मिळेल. अर्जुन ते लेख वाचून सर्वांना बोलतो की आपल्याला आता या लेखामध्ये दिलेलं हे जी कोड आहे ही आपल्याला सोडवावं लागेल, तेव्हाच आपण इथून वाटतं बाहेर निघू शकतो. त्यालाही निश्चित माहिती नव्हतं की हे खरंच आहे की फक्त इथे लिहिलेलं आहे की हे कोड आहे, त्याला काहीच कळत नव्हतं. पण त्याला असं वाटत होतं, कारण त्यांनी खूप अशा मूव्हीज बघितल्या होत्या आणि कथाही ऐकल्या होत्या, त्यामुळे त्याला असं वाटत होतं. तेवढ्यात त्याला त्या माशालीच्या प्रकाशामध्ये त्याला एक दरवाजा दिसतो, तिकडून मंद मंद प्रकाश येत असतो. त्या माशालीच्या प्रकाशात त्यांनी एक द्वार उघडलं आणि त्या द्वारामध्ये ते लोक प्रवेश करतात. त्यांना समोर खूप सारे लेख आणि ग्रंथ दिसतात. तेथेच एक ग्रंथ जरा वेगळे होते, ते त्यांना दिसतं. तो ते ग्रंथ उचलतो, त्याची पानं खूप जीर्ण झाली होती आणि कव्हर सुद्धा असं चिकट झालं होतं आणि वेगळंच काही प्राण्यांच्या कातडीपासून वगैरे ते बनलेलं होतं. तो ते ग्रंथ उघडतो आणि त्यामधील वाचू लागतो. त्यामध्ये त्या कालभैरवाची जीवनगाथा होती. त्याचं सर्व रहस्य त्यामध्ये लिहिलेलं होतं की कसा कालभैरव निर्माण झाला. त्यामध्ये लिहिलेलं होतं की हा एक महात्मा होता, त्याचा एक कुटुंब होतं. ते कुटुंब एके दिवशी काहीतरी झाल्यामुळे ते सर्व नाहीसं झालं आणि त्याला त्याचं खूप सारं दुःख झालं. त्या दुःखामुळे तो स्वतःचाही जीव त्याने संपवला आणि तेच दुःख त्याला मेल्यानंतरही सोडत नव्हतं. त्यामुळे त्याचा आत्मा या भूतलावरून गेलाच नाही आणि तो एका कालभैरवामध्ये परिवर्तित झाला. त्यामध्ये लिहिलेलं होतं की जोपर्यंत इथे येणारा कोणी त्याचं दुःख त्याच्याप्रमाणेच समजून घेत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती मिळणार नाही. त्यानंतर तिथे खाली मंत्रही लिहिलेले होते. ते मंत्र अर्जुनने वाचायला सुरुवात केली. जशी त्यांनी वाचायला सुरुवात केली, ते मंदिर संपूर्णपणे हलायला लागलं. तेथील भिंती कंपनाने गुंजू लागल्या होत्या. तेवढ्यात तो कालभैरव असतो, त्याची आकृती तिथे समोरच त्यांच्या प्रकट झाली आणि त्याला ते थांबवत होतं ते मंत्र वाचण्यापासून. पण अर्जुनने धैर्याने काम घेतले, पण त्याने ते मंत्र वाचायचे थांबवले नाही आणि तो ते मंत्र वाचतच होता. त्याची तीव्रता वाढतच चालली होती. तसा त्या मंदिराचा कंपन वाढत चालला होता. ते मंदिर पूर्णपणे आता हलू लागले होते. तेथील हिरवा प्रकाश आता वाढू लागला होता. असंच अर्जुन ते मंत्र सर्व वाचत होता आणि हळूहळू जो कालभैरव होता त्याचेही शरीर वातावरणात कुठेतरी विस्कळत होते आणि तेथील ते मंदिरही कंपन पावायचे बंद झाले होते. हळूहळू ते सर्व तिथलचं शांत झालं आणि आता ती बुलबुलया एका सरळ वाटेत दिसली त्यांना आणि त्यांना समोरच मंदिराबाहेर निघण्याचा मार्ग दिसत होता. त्यांनी हे सर्व शांत केलं होतं आणि त्या कालभैरवाला त्यांनी मुक्ती दिली होती. एवढं सर्व झाल्याच्या नंतर ते तिकडून मंदिराबाहेर येतात, पण त्यांना माहिती होतं की हे सर्व मनाचा खेळ नव्हता, हा झालेला खरा प्रकार होता. तर अशी सिच्युएशन जर आपल्यावर आली तर आपल्याला काय वाटतं, आपण या सिच्युएशन मध्ये काय केलं असतं हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आणि तसेच यांच्यासोबत जे झालं ते आपल्याला काय वाटतं. तो यांच्या मनाचा खेळ होता, त्यांना इल्युजन दिसत होतं की तिथे खरंच होतं आणि तो कालभैरव त्यांच्या समोर खरंच प्रकट झाला होता आणि त्या मंदिरात होणाऱ्या सर्व घटना आहे त्या खऱ्या होत होत्या. तसेच तुमचे खरे अनुभव असतील ते आमच्या सोबत शेअर करा. आम्ही आमच्या चॅनलवरती खरे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवू. चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये एवढे. आपण भेटू पुढच्या बैठकामध्ये.